कॅबिनेट आहे ना? आहे कॅबिनेट पण आहे. 11 वाजता सीएमने एक पहिली मीटिंग लावली, ती पण आहे. त्याच्यामध्ये पण आता काशी मुसळधार पावसाचा इशारा. आता आपण ज्या लेडीशी बोललोय तिनं ते दिलंय काय? हवामान खात्याने दिले ना? हो सर, ते देतात आणि सर त्यांच्या कंट्रोल रूम आहे ना बीएमसी, त्यांचे त्यांचा ऐकूनच गगराणी तो निर्णय घेतला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर. याचा अर्थ ठाणे जिल्ह्यामध्ये पण बऱ्यापैकी परिस्थिती पावसाची. सर काय झालं ना, ते 24 तासाचे रेड अलर्ट आहे तिथे. मगाशी ते नाही का म्हणले की पुन्हा ठाणं रेड मध्ये 10च्या आपल्या स्लाइड मध्ये पण आपण 24 तासाच्या मध्ये जे 3 तासाचं त्यांनी बदलला, ऑरेंज केला, तरी आपण 24 तासाच्या रेड दाखवायचे. सकाळी मुंबई गोवा रस्ता सुद्धा मानगावच्या हो सिंधुदुर्गच्या तिथं काहीतरी गोळे नाही, तिथं एका पुलाला होल पडला. ते पुलं का कसे पुलाला होल पडला. सावित्री नदी आपल्या त्या 2-4 नद्या तरी आपण बराचसा त्याच्यातला काळ काढला, तरी ते म्हणजे त्या मानाने परिस्थिती सुधारली. पण अजून आपल्याला साठलेलं काळ तिथलं काढायची गरज. गेल्या वेळी एवढ्याच पावसाला ऑलरेडी बाहेर आलेलं पाहिजे, यावेळी फक्त इशारा पातळी जाणार ना आपली. काही इतके आपण प्रयत्न करतोय, पण ते मुंबईचं काही होत नाही. करोडो रुपये खर्च करतोय. मग फार ऐकून सांगितलं ना की ते म्हणतात ते बशीसारखा करेल, 7 पेटे एकत्र आणली आणि त्याच्यामध्ये वरती हाय राईड सुरू झालं की आतलं पाणी बाहेर जात नाही, ते पाणी दाबलं जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.